नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मुंबई हायकोर्ट ची भरती आता 2025 साठीच्या वॅकन्सीज येत आहेत. तर लिपिक या पदासाठी 1332 जागा आहेत. तर यासाठी पगार किती असणार आहे आणि जिल्ह्यानुसार आपण बघणार आहोत. तर जिल्ह्यानुसार म्हणजे आता नागपूर, औरंगाबाद असं आणि मुंबई हे जे विभाग दिलेले आहेत आणि त्या विभागनिहाय तुम्हाला जिल्ह्यामध्ये तुमचं जे पोस्टिंग असेल बॉम्बे हायकोर्टची ती असणार आहे विभागानुसार. तर यामध्ये बघा मुंबई हायकोर्ट न्यायालय शिपाई भरती यासाठी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल आहे. यामध्ये तुमचा जो पूर्ण सिलेबस आहे तो कव्हर करून घेतला जाईल. यासाठी जी फीज आहे ती ₹999 ₹199 ऐवजी ₹99 तुमची फीज असणार आहे आणि तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे 9226016161. ठीक आहे. आणि इन्फिनिटी अकॅडमीचं जे स्पर्धाचं जे आहे ॲप ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. नेक्स्ट जे आहे मुंबई हायकोर्ट भरती क्लर्कसाठीची जी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहे यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे तो कव्हर करून घेतला जाणार आहे. तर त्या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि जे ही जी बॅच आहे ती फक्त 499 मध्ये तुम्हाला पूर्ण जो सिलेबस आहे तो कव्हर करून घेतला जाणार आहे. सगळ्यात जास्त जो गणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे तो इथे कव्हर करून घेतला जाईल. तर नेक्स्ट जो तुम्हाला 40 मार्क्सचा वेटेज आहे तो सुद्धा पार्ट आपण बघितलेला. तर आता सगळ्यांना खूप क्युरिओसिटी असते की हायकोर्टचा जो पगार आहे तो सगळ्यांना माहिती आहे की हायकोर्टची जी सॅलरीज आहेत त्या खूप चांगल्या लेवलला सॅलरीज आहेत. तर तुमचा जो लिपिकचा क्लर्कचा पगार किती आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे जे रिटर्न फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे, कारण की काही जो कॉन्टेंट आहे तो PPT स्वरूपामध्ये किंवा जो ऑथेंटिक आहे तो घेता येत नाहीये ड्यू टू कॉपीराईट इश्यू. सो डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम ज्या आहेत आता याच्यामध्ये काय आहे एम्प्लॉई आणि गव्हर्नमेंट. जेव्हा पण तुम्ही ॲज अ गव्हर्नमेंट म्हणून जॉब लागताय तेव्हा तुम्हाला एम्प्लॉई जो आहे तो तुमचा 10% जे आहे बेसिक पे आणि अलाउन्सेस जो आहे ते कॉन्ट्रीब्युशन असणार आहे तो डिडक्ट होईल आणि गव्हर्नमेंट जी आहे ती 14% त्याच्यामध्ये ॲड करते. अशा प्रकारे तुमचा बेसिक पे आणि अलाउन्सेस याच्यामध्ये ॲड असतात. तर सर्वात जो मेनली पार्ट आहे महागाई भत्ते जे आहेत गव्हर्नमेंटचे कसे ॲड होतात तर ते वर्षातून 2दा ॲड होत असतात. आणि त्यासाठी केंद्र सरकारप्रमाणे हे जे महागाई भत्ते आहेत ते डिसाईड केले जातात. तर आता ही जी आपली आहे क्लर्कसाठीची जी पोस्ट आहे मुंबई हायकोर्टमध्ये, तर यामध्ये जो तुमचा बेसिक पे आहे तो S10 आहे सगळ्यांसाठी. आता कोणत्या कोणत्या बॉम्बे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. तर यासाठी जो आहे तो त्याचा जो बेसिक पे आहे तो S10 आहे. 29,200 ते 92,300 पर्यंत तुमचा बेसिक आहे. आणि आता तुमची जी स्टार्टिंग सॅलरी असणार आहे ती 29,200 पासून असणार आहे. आता ॲट द एंड जेव्हा तुम्ही रिटायर्ड होताय तेव्हा तुमचा जो बेसिक पे आहे तो 92,300 पर्यंत जातो. परंतु आता हा 7th पे कमिशनने आहे. तर पे स्केल हे वाढत राहतं पे कमिशन वाईज. तर त्याद्वारे आता जसं तुमचं सिलेक्शन होत आहे तर तुमचं 7th पे कमिशनने 92,300 आहे. तर यामध्ये पे स्केल वाढत जाणार आहे. त्यामुळे हा तुमचा अलाउन्सेस नसणार आहे, त्याच्यामध्ये ॲडच होणार आहे. तर आता नेक्स्ट जो आहे महागाई भत्ता जो आहे आत्ता रिसेंटमध्ये जो आहे तो 58% महागाई भत्ता आपल्याला मिळतो. तर तुमच्या सॅलरीचा 58% म्हणजे 16,936 हा महागाई भत्ता असेल. त्यानंतर HRA होम अलाउन्सेस जे असतील तुम्हाला ते 30% असेल. म्हणजे आता तुमची सॅलरी आहे 29,200 आहे, त्याचे 30% जी असेल ती तुम्हाला जे HRA आहे तो तुम्हाला इथे ॲडेड होणार आहे. त्यानंतर शासकीय अंशदान यामध्ये 14% असेल 6,459. आता हा जो घरभाडे भत्ता जो आहे तो बॉम्बे हायकोर्टसाठीचा जो HRA आहे तो 30% आहे. आणि त्यानंतर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी जो असेल तो 20% असेल. म्हणजे 5,840 पर्यंत आपण जो HRA आहे तो ॲडेड करू शकतो. त्यानंतर शासकीय अंशदान 14% यामध्ये 6,459. वाहतूक भत्ता जे ट्रान्सपोर्ट अलाउन्सेस आहेत ते 2700 आहेत. आणि नागपूर आणि जर संभाजीनगरचा विभाग बघितला तर 1,350 पर्यंत तुम्ही जे अलाउन्सेस आहेत ते ॲड करू शकता. तर यामध्ये जी टोटल ग्रॉस सॅलरी आहे आता बॉम्बे हायकोर्टनुसार जर आपण पकडली तर ती तुमची 64,055 रुपयापर्यंत होते. आणि जर नागपूर विभागाअंतर्गत पकडली हायकोर्ट सॅलरी तर ती तुमची अप्रॉक्स ही 61,000 ते 62,000 पर्यंत ही तुमची सॅलरी जाते. पण आता ही सॅलरी
तुम्हाला पूर्णपणे मिळते का, तर नाही, त्यामध्ये काही डिडक्शन टॅक्सेस असतात. सो डिडक्शन काय होतं, तर DCPS कर्मचारी अंशदान 10% तुमचं तिथे कट होतं, 4,614. त्यानंतर DCPS शासकीय अंशदान 10% आणि 14%, यामध्ये 6,459. गट विमा जो असतो ग्रुप सीचा 360. व्यवसाय कर आहे, काही आता वुमनसाठी अलाव आहे काही ठिकाणी अप्लाय नाहीये काही पोस्टसाठी, तर हा 200 होतं आणि स्टॅम्प ड्युटी जी आहे ती ₹1. असं टोटल डिडक्शन जे आहे ते 11,634. म्हणजे जी तुमची सॅलरी आहे बॉम्बे हायकोर्टनुसार तुमची जी एक सॅलरी आहे ती 52,000 पासून तुमचा जो फर्स्ट पेमेंट असेल ते 52,000 अप्रॉक्स तुम्हाला येईल. आणि जे तुम्ही नागपूर विभागाअंतर्गत जर भरत असाल तर 49 पर्यंत ते 50 पर्यंत तुमची सॅलरी जाणार आहे. पण आता याच्यामध्ये 1 ते 2,000चा फरक आहे. परंतु जसं बॉम्बेमध्ये किंवा मुंबई एरियामध्ये राहणं जसं कॉस्टली पर्पजनी आहे, थोडं कॉस्टली आहे, त्या बेसिस नी जर आपण विचार केला तर सॅलरीमध्ये थोडं 1 ते 2,000चाच फक्त डिफरन्स आहे. परंतु जसं वॅकन्सी बेस आहे तुम्ही तशा प्रकारे फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला जो विभागाअंतर्गत फॉर्म भरायची इच्छा आहे तिथे तुम्ही नक्की भरू शकता. त्यामध्ये पण सॅलरी किती आहे ते सुद्धा आपण इथे क्लिअर केलेलं आहे. असंच या रिलेटेड तुम्हाला अजून काही अपडेट जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही तसे कमेंट्समध्ये सुद्धा मेन्शन करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.